पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा 90 दिवसानंतर बदला. ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांचा समावेश. कुणाच्याही दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची संसदेत माहिती. परीक्षेत निकाल महत्त्वाचा, किती पेन्सिल तुटल्या हे महत्त्वाचं नाही. भारतीय लढाऊ विमानं पाडल्याच्या दाव्यांवर सूचक प्रतिक्रिया. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी खोडला. 22 एप्रिल ते 17 जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची लोकसभेत माहिती. मोदी सरकारनं पीओके घ्यायची संधी गमावली. खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोगोईंनी सुनावलं. तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा सरकारवर हल्लाबोल. शक्यतो महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार. वर्ध्यातल्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांची घोषणा. युती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्षांवर टीका न करण्याचा नेत्यांना सल्ला. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मतविभाजन टाळण्यासाठी महायुतीचा प्लॅन बी. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे. ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. कदमांच्या सावली बार विरोधात पुरावे सादर. पुण्यातील खेवलकर पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. 7 पैकी प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादवांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालातून उघड. भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव घालणाऱ्या काँग्रेस खासदारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन. काँग्रेस खासदारांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद. वर्षा गायकवाड यांना पत्र. बिहारमध्ये मतदार पडताळणीमध्ये आधार कार्ड ग्राह्य माना. सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला सूचना. मतदार वगळण्याऐवजी अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याची भूमिका ठेवण्याचे निर्देश. एकोणीस वर्षांच्या नागपूरच्या दिव्या देशमुखनं जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक. भारताच्याच कोनेरो हम्पीचा दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये पराभव. दिव्यावर कौतुकाचा वर्षाव. कोल्हापुरातल्या नांदणी मठातल्या महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे रवाना. मिरवणूक काढून आणि पूजा करून हत्तीणीला गावकऱ्यांचा भावपूर्ण निरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.